बाई जीवा कसं आहे? जवाई गिवाई कसं आहे? कामगिन कसं आहे? जवळचं चांगलं चालू आहे का जवळचं? बरं आहे बाबा. त्याचं काय बाबा, गव्हर्नमेंट जॉब आहे जवळचा. त्याचं काय पाहा लागते. नाही हो बाई, स्वभावात म्हटलं मी, स्वभावात. आता सरकारी जॉब तर आहे हो. सरकारी जॉब पाहून दिलं का नाही तुले? नाही तर एवढी सदरी पोरगी लेखाला दिली असती काय मी ना? सांग बरं तू. सरकारी जॉबवर फसलो का नाही आपण? स्वभाव म्हटलं पहिले कसं टापट स्वभाव होता तो, आता तसाच आहे का सुधारला? जतीन मागं बोलला एवढा तुला इथं ठेवलं गेलं होतं, आता आला का म्हटलं? काही तर फरक पडला असं का नाही? बाबा कसं आहे, आता तुम्हाला काय सांगू, नेहमी नेहमी सांगणं मलाही बरं वाटत नाही. कसं आहे, ते जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणते का नाही, तशासारखी गोष्ट आहे. इकडून नेलं मध्ये होमे ना जवळ तुमच्या. 4-8 दिवस बरा वागला, मग अजून टोमणे मारणं चालू. आणि कायच्यावरून बोलणं चालूच आहे आता ते. फक्त मारत गिरत नाही, पहिले कसं मारत होता, आता मारत नाही. कारण की जतीन दादाचं हे आहे का नाही, जतीन गीतीन बोलते का नाही, फोन येतच राहते. तर जतीनले भेटते थोडसा तुमचा जवाई, मग जतीनले भेटते. खरं सांग ना जीवा, मारत गिरत नाही ना आता जवाई? मारते गिरते काय व? नाही तर तू लपून ठेवशील मागच्यासारखी. पहिले लपून ठेवे, आम्हाला किती उशिरा माहीत पडलं. सरकारी ड्युटी आहे म्हणून काय झालं? बिनफालतू अंगावर हात घालते तो जवाई. तसंच वागत असन तर सांग बाई. काही हे नाही करायचं त्याचं मुजोला. आता आई 1-2 चापटा चालतच राहते. आता कुठं उली गोष्टीसाठी येतो आई इथं बी. आता दादाचा आहे, संसार आहे. आता ते चांगलं आहे म्हणून बरं आहे. आता ज्योती माई मैत्रीण होय लहानपणापासूनची, ते बी हे करून घेते. पण मला समजायला पाहिजे का नाही, कुठं उली गोष्टीसाठी येत बसतं. आता ते तिले 6वा महिना चालू आहे. आपलंच आपलं नेहमी घेऊन कुठं बसतो आई? जाऊ दे ना. आता तुम्ही दिलं ना मला सरकारी ड्युटी पाहून. त्याचा स्वभाव नाही पाहिला, विचारपूस नाही केली, काही नाही केली, कसा आहे काय आहे. सरकारी ड्युटी करू देऊनच दिलं. आता एक लेकरू झालं, पोरगी झाली ना, आता काय करतं येऊन तू सांग. असं नाही हो बाई जीवा, आपली परिस्थिती पहिलेपासून माहीत आहे ना कशी आहे तर. आता जतीनले आम्ही शिकवलं, कामाले जाऊ असं करू तसं करू, गरिबीतली परिस्थिती करू शिकवलं बाई त्याले. ते पोट्ट शनिवार रविवारी हे निंदा फिंदाले खात मात टाकाले. चांगलं शिकलं म्हणून आता ते इंजिनियर आहे. असं वाटलं तुझे जीवन आहे तसं नाही जाऊ बाई, म्हणून तुला सरकारी ड्युटी पाहून दिलं. आता आम्हाला काय माहित हो बिचारे, का तू एवढा टापट निघन म्हणून वाघासारखा. तू होय म्हणून सहन करतो बाई. पण जास्त जर केलं तर सांगायचं. उली गोष्टीसाठी कोण म्हणते मा तुले? जास्त केलं तर सांगायचं, लपून नाही ठेवायचं. असं आहे बाई. जास्त जर करत असेल तर सांग बाई जीवा. यावेळेस त्याला कोर्टातच खिचतो मी. आलंय झालं त्याचं लाडपत. एवढी साधी पोरगी दिली माहिती सोन्यासारखी. त्याला सांगतो मग कसं राहते आता. जाऊ दे बाबा, जोपर्यंत होते माझ्याकडून सहन तोपर्यंत करतो. आता काय पलच्यासारखा एवढा बी नाही करत, फडफड मारत गिरत नाही. आता विचार करते थोडसा. माराच्या पहिले एखादी चापट देते ठेवून ते पोरीसाठी. असं नाही बोलत तो. आता बोलायला काही कमी नाही आहे तो. कोणी म्हणणार नाही त्याला आपला सरकारी ड्युटीवाला आहे म्हणून. असा बोलते तो. पण जाऊ दे, आता माई सहनशीलता आहे ना तेवढी. लेकरू माय चांगलं शिकून राहिलं, काय करता मग आता? कुठे इथं येऊन बसता जी बाबा? कुठे लय समजदार आहे बाबा. खरंच पोरापेक्षा माझी पोरगी समजदार आहे. लय समजदार आहे माझी पोरगी. मनाची गरजच नाही तिला बिचारीले. आम्ही तुझी पोरगी कुठे गेली हो बाप्पा? पोरी कुठे गेली व? दिसून नाही राहिली ते. जतीन सोबत गेली ते चॉकलेट आणायला गेली दुकानात. मामा करत तो नेऊन राहिला नव्हतीले. आलं तवांपासून तर ते मामाले सोडूनच नाही राहिलेला जतीनले. मग जतीन सोबत गेली ते तिकडंच राहते. चॉकलेट बिस्किटचे पुडे मुडे घेऊनच येते सोबत. कौशल्या निर्मलाबाई आली ना बा. कौशल्या निर्मलाबाई होय का? बोला ना, काय चालू? ये ना, या बसा. हे पोरी सोबत बोलत होती. ये ना, बस ना. आम्हा जीवा कधी आली हो बाई? बारीक दिसून राहिली हो बाई पहिलच्या पेक्षा. का हो पोरग माय खायला देत नाही का हो तुले? हो देते जी काकू, सारं माय हातच आहे. घरागिरात नाही लक्ष देत हो तुमचा पोरग. देते दगदग डब्याची, पोरीची, तिच्या शाळेत जाणं येणं, तिले आणणं, काम राहते ना जी घरचे. हो म्हणा राहते गीते. येजो बाई घरी. चाय प्याले नाश्ता करायला येजो. मला माहीतच नाही व. त्या दिवशी म्हणे गी ज्योती आली आहे म्हणून जीवा. पण मला असं वाटलं का बा लक्षातच राहिलं नाही हो मायावाल्या. हो येईन जी, येईन ना, चाय प्याले येईन ना. जो बाई मी संध्याकाळी बोलवाली येईन ना तुला. आता सध्या घाईत आहे हो बाई मी.
तशी रोशनी आहे म्हणा घरी. पण मी असलेली बरं. संध्याकाळी ये जा अंगणी ना, मी येईन तुले घ्यायला. हो जी काकू हो. आता तुम्ही पोरगी आली तर येणार नाही जी कौसुबाई काम आले मायावाले. नाही ना माय वर्षातून एका काठी पाठवते माय तो जवाई राखीले, आणि दिवाळीला एखादी पाठवलं तर पाठवलं. मी जाईन आणि माय पोरीची चांगलं बोलणं नाही होईन जी. नाही येत आजच्या दिवस. उद्या गिद्या येईन, इले सार करीन. उद्या सकाळीच जाणार आहे ते 10 वाजता, आणि मग येईन मी. आज नाही येत. बरं बरं. नाही जी माझ्या लक्षातच नाही राहिलं कौसुबाई, लक्षात नाही राहिलं. मला सांगितलं होतं ज्योतीनं. पण माझ्या डोक्यातूनच गेलं. जीवा आली गेली म्हणे ते म्हणे गिने. बरं राहा बाप्पा, मग आजच्या दिवस उद्या ये जा मग तुम्ही. हो ये ना, बस ना, चाय घे पे ना. आता ज्योती चायच मांडून राहिली. नाही मला घरी काम आहे वन बाहेर काढायचे आहे ना. बसा तुम्ही, करा आराम, बोला पोरी सोबत. चाय प्यायले तुम्ही ये जा संध्याकाळी आपल्या जीवासोबत. बरं बाप्पा येईन. जा मग. आता तुम्हाला गायचं आहे तर काय म्हणावं मग मी. गीत बरी आहे का जी तुमची निर्मला काकू? सूरजची पोरगी कशी आहे जी? मी तर पाहिली नाही जी अजून. मग पाहिले तू आलीस तर नाही बाप्पा, बोलवायची वाट पाहून राहिली. आता तुम्ही बोलवलंच नाही तर कसं येऊ जी निर्मला काकू? बरं येतो संध्याकाळी. येतो ये काय बोलवा लागते आपल्या माणसाईले. ज्योतीला घेऊन यायला पाहिजे होतं तू. नाही बरोबर आहे तुमचं. येतो. ती पोरगी नाही दिसून राहिली हो बाई. हो जेव्हा आजी आली तेव्हापासून नुसती फिरूनच राहिली ते मामासोबत. बंद गावच पाहून राहिली. माय बाई हो का. बरं आहे बाई. पाहू दे. शहरात पाहायला भेटत नाही ना तिले. गावात नवीन गोष्टी पाहायला भेटते तिले. मग ना तिथं लिफ्ट न जा ना, लिफ्ट न ये ना. फ्लॅट मध्ये, आमचा फ्लॅटच आहे का नाही, लिफ्ट मध्ये जा ना, लिफ्ट मध्ये ये ना. तिले असं हे म्हणजे कसं गावात असं असे दरवाजे हे ते तिले असे तिथं कसं बंद राहते का नाही आपल्या सिटीत. इथं तेवढं आहे नाही. कोणाच्या घरी खुलं वातावरण. तिले का नाही नवल वाटते ह्या गोष्टीचं. काकू हो वाटतच असं ना बाई. बंद दरवाजातच राहा लागते ना तुम्हाला. गमते कसं का बाप्पा. चाल बाई जातो मी घरी. फिरून राहिलो चहा बहीण माय बी यावं. स्वयंपाक घरात लाईटर तर दिसूनच नाही राहिलं. आणि माचीची डबी नाही दिसून राहिली. गॅस पेटवतो थोडस चाय घी मांडतो म्हटलं तर काहीच दिसून नाही राहिलं. हे दया गेली तर भावाच्या घरीच राहते का. तर तिकडं काय नाही 2 दिवस झाली याचं कामच नाही तिथं. राखी बांधणं. गेली त्या दिवशी राहत होतो, दुसऱ्या दिवशी वापस आली पाहिजे. आता 3रा दिवस झाला आली नाही. हे घरी आली कधी येते ना कधी नाही. माई इकडं आपत होऊन राहिली खाण्या पिण्याची. इकडं नाही दिसून राहिलं. तिकडं मस्त मजा मारते दया. नवऱ्याची काही फिकर नाही इले. काय खात असन काय घेत असन. कामाला जाऊ का आता इथं घरी हे करू का काय करू काही समजत नाही मला. कुठं गेला रे लायटरा तू? कुठं गेला रे लायटरा? लायटर दिसतं का नाही? स्वयंपाकाळी करा लागेल अजून. स्वयंपाक करायला भूकही लागून गेली इकडं. लायटरच्या आधीची टांग आता. कुठं गेलं रे लायटर? कुठं ठेवलं ना? कुठं नाही का? ह्या दयाची ना तिथे येऊ दे तिथे अशी काढतो का नाही. लायटर सांगून ठेवत नाही काही नाही. देव्या काय झालं रे? दयाच्या नावानं काऊन बोंबलून राहिला? हो रे देव्या. बाई होय का? चंदाबाई लायटर घरातलं दिसूनच नाही राहिलं. कुठं ठेवते हे आणि कुठं नाही का. भूक लागून गेली. अरे तुम्ही भाजीने पोळ्या आणल्या का माझ्यासाठी? बरं झालं त्या बहीण माय बिन तर खरंच लय भूक लागली होती बाई मध्ये. चाय मांडतो म्हटलं पण लायटर अर्धा तास झालं मी पाहून राहिलो. लायटर दिसून नाही राहिलं. आता काय हे चहा प्यायचा वेळ आहे का रे? का जेवायचा वेळ आहे? हे घे पोळ्यानं भाजी आणून दिली तुझ्यासाठी. मला दयाचा फोन आला. मी म्हणे येत नाही म्हणे आज म्हणे बाई. तर तुम्ही म्हणे आपल्या काव्याच्या बाबाला दे जा म्हणे जेवण. तर म्हणून आणून दिलं. जास्तीचं केलं ना. घे जेवण घेऊन करून घे. कामावर तर नसनच जात ना. आज सुट्टी आहे ना तुले? नाही कामावर नाही जात आहे म्हणून आज उशिरा उठलो का नाही. उशिरा उठला अंघोळ पाणी केलं. आता चाय मांडतो म्हटलं तर तिथं ते लाईटर कोणते ह्याच्यात टाकून ठेवलं तिनं काय माहित. त्या बहीण येतो 4 वाजता घराकड. पेजो मग चाय. जेवून घ्या आता. एका दिवसाचा भागत नाही रे बापा. बायको गेली तर काय रे तू ये नस ना. एवढ्या दिवसाच्या बाद गेली बिचारी. ते 2 दिवस नाही झाले रे. आणि तिच्या नावावर मला बोंबा मारून राहिला तू तर. काय तू बी तिच्याकडूनच भाग घे. तिच्याकडून भाग घे तू. नाही घेत बाप्पा तिच्याकडून भाग. घे जेवण तर घे तू. जेवण तर घे बिचाऱ्या. जेवण घे ना. हो दे
ते जेवण दे मला, भूक लागली मध्ये, खरंच लय भूक लागली हो बाई. दे बरं जेवण. ती भाजी होय हो बाई. हा पालक होय का हो? आलू दिसून राहिली, टमाटर दिसून राहिली त्याच्यात. हा कायची भाजी होय बाई तुला बनवली? ए माझ्या भाषेनं बनवली. मोठी सादरी स्वयंपाक बनवते रे बापा, ते मस्त स्वयंपाक बनवते. अरे सर्वेनं खाल्ली ही भाजी, पालक टमाटर आलू त्याच्यात टाकले, मस्त बनवली तिनं. हा रोशनना तर भल्लीच खास बनवली म्हणे ना भाजी म्हणे. हो काय? हो नाही दिसूनच मस्त राहिली. दे बरं, दे जेव तुम्ही. अहो छिपरे, पहिले ऐकून तर घे मायवाला. हा ऐकूनही नाही घेत, काही नाही, चालली तर जिप्रे वानाची. हा पहिले माय बोलणं तर ऐकून घे, का तशीच निघतो. काय नाही बोला तुम्हाला आता, काय नाही बोलायचं त्यासोबत. माझ्यासोबत ब्रेकअप केला तू ना, आता काय राहिलं देवाला बोलायचं, याच्यासाठी ब्रेकअप केला ना तू एकटा. ते एकटी घरी कोणीच नाही, ते तिकडून निघाली, तू इकडून निघाला. मला शिकून राहिला का तुला ब्रेकअप जाणून बुजून करायचा होता. म्हणून तर मी आली होती, मी ताजीच आली होती पाहाले. माईने सांगितलं म्हणून. नाही सोडत, नाही सोडत. पहिले ऐकून घे मायाला पूर्ण, आणि मग जायला लागेल कुठे जायचं आहे तुले तर. हा मला शिकून राहिली का तू? हा मग आईनं सांगितलं म्हणते मला. तुझ्या आईनं काय सांगितलं तुला? माझी आई माहित नाही का तुझ्या आईले का दुपारून कामात जाते बा म्हणून? हा शिकून राहिली. तुझ्या आईनं सांगितलं बरोबर आली, तुम्हाला माहित आहे. हा तू जाणून बसून मलाच पाहिली आली. तुला पाहायला आली मी, तुला नाही पाहायला आली मी. माईने सांगितलं होतं मला ते आईला घेऊन ये म्हणून आली होती मी. खोटी नको बोलू तू, शिकले. खोटी नको बोलू, मला माहित आहे तुम्हालाच पाहिली आली तर. मला माहित आहे. हा मी एवढ्या दिवसाचा तुले 3 दिवस झाले सारखा फोन करतो, फोनही उचलत नाही. हा मेसेजही करत नाही, रिप्लाय देत नाही माझ्या मेसेजचा. हा आणि मग बरोबर माझ्या घरी आली तुम्हाला पाहिले. हा तुला माहित पडलं असं हे सोनम आली बा म्हणून. हा म्हणून आली तू, मला पाहिले नाही. मला काही यंदन नाही, तू काही करत बस. मला काय करावं लागते? बाहेर तुला ब्रेकअप झाला ना, आता तू आणि माझ्या आता बहिणी हो का, माम बहिणी हो, मला काय करावं नाही लागत. इकडं पाय पहिले, माझ्याकडे पाहून सांग. इकडं कर तू तर माझ्याकडं पाहू दे. हा एवढी टेंबलून राहिली सारी, मला शिकून राहिली काय तू? हा तुले पाहिले नाही आलो म्हणते मी, तुझ्या आईले बोलवाली आली म्हणते मी. काय काम पडलं तुला मा आईसोबत? आणि तुझ्या आईचं मा आईसोबत? कोणतं काम पडलं तुझ्या आईसोबत? आणि मला माहिती आहे असं काम, तुम्ही काय सांगू तुले सांगाले. इकडं पाय, वर पाय माझ्याकडं, वर पाय. अय वर पाय, वर पाय माझ्याकडं. नाही बाजू त्याकडे काय माहिती, तिकडे सोड, माझ्या हात सोड लवकर. मला नाही बाजू. तू माझ्यासोबत ब्रेकअप केला ना, आणि टेंबलून काय राहिली मग? हा सोनम सोबत दिसलो, कुठं दिसलो? सोनम पाहिली घरात होती, मी पाहिलो इकडं आपल्या बाहेर बसून होतो तिकडं झाडाखाली. हा ते घरात होती तर. हा आणि मग असं नाही आम्ही कुठे बसून असो, तुला काय घेणं देणं चाललं मग आता? हा ब्रेकअप केला ना तू ना? काय नाही म्हणायचे, तुला लाज वाटत नाही का रे थोडं असं बोलायच्या वेळेस? म्हणून तुला ब्रेकअप केलं का माझ्यासोबत? नाही ब्रेकअप केला तुझ्यासोबत, तूनच केला माझ्यासोबत ब्रेकअप. मी फक्त नाव काढलं होतं, ब्रेकअप तू न केला माझ्यासोबत. हा आणि तिथं आली, तुला मिस कॉल देऊन राहिलो, मी कॉल करून राहिलो किती वेळचा, मेसेज करून राहिलो. 3 दिवस झालो त्या घराकडून चक्रा मारतो. तू बाहेरही येऊन राहिली काही नाही. आणि मला माहित आहे तू खिडकीतून पाहतो म्हणून मला. हा पण एक शब्द बोलून नाही राहिली का काही नाही. हा आणि जेव्हा मी तुला मेसेज केले नाही, कॉल केले नाही, तू घरी आली मायाले मला पाहिले आहे ना. तुला माहित पडलं सोनम आली बा म्हणून. शिकू नको मला तू जास्त शिकवाले. हा शिकू नको. हा शिकवाले तुला पहिले सांगितलं मी, माझ्या सोनमसोबत काहीच नाही आहे. आणि आताही सांगतो मी, माझ्या सोनमसोबत काहीच नाही आहे. हा तुला ब्रेकअप जरी केला असेल तरी पण मी तुला 10 वेळा कॉल करून राहिलो, तू कॉलही उचलत नाही. एवढी जिद्दल पाहिलीच नाही बा मी पोटी. हा लय जिद्दल आहे बा तू. आता लग्नाचे पहिले असं आहे तर लग्न झाल्यावर काय करशील? सारख्या पोरासारखं म्हणजे माझ्यासारख्या पोरासारखं म्हणजे काय? सांग लवकर आता, सांग नाही तुझ्या छापाडीत दिनते आता मला लवकर सांग. त्या दिवशी दिसलेले काय हे सिटीत मध्ये. हा दोघच जण काही नाही म्हणे, माझ्या गाडीवर आणलं म्हणे, याटून होता. आता इथं काय करून राहिलेले काय? हा काय कराले? रोशन हात पकडून होता आता, आणि लगेच हातही दिला सोडून. भाऊजी काही नाही. हात नाही पकडून राहिलो होतो मी. हे चाललो होतं का नाही तर हे पडत होती तर मी तिला पकडलं होतं. हे गोटा आलता का नाही खाली तिच्या पायाखाली, त्याच्यामुळे मी पकडत होतो. भाऊजी हात नाही पकडून राहिलो होतो. काय बोलून राहिला पागल्यावानाचा? स्वतःहूनच म्हणते हात नाही पकडून होतो म्हणून. नाही शब्द का त्यात आली? अबे पण मी कधी म्हणलं तुला हात पकडून होतो म्हणून? हा मी म्हणलं काय तुले? नाही चालली शिकले तू इकडं? दादा घरी चालली होती मी घरी. हो का घरी चालली होती का तू? जाय मग घरी. चल रे रोशन. हा तू चालता घरी का जाता तू हिच्या घरी? शिकली घरी चालला काय तू बी?